अंधश्रद्धा निर्मूलनाचं तर कार्य स्वामींनी एवढ्या जोरात केलं होतं की बारीक सारीक दगडं पुजलेले वगैरे काय दिसलं की स्वामी समर्थ त्यांच्या सगळ्या बाकीच्या गोष्टींसाठी त्याचा वापर करायचे. अजिबात त्या देवाची फिकीर ते करत नव्हते. आणि त्यामुळं बऱ्याच तिथल्या तत्कालीन देवी देवतांचं बंड स्वामींनी संपवून टाकलं आणि शुद्ध आध्यात्मिक तत्त्वज्ञानाला तिथं रुजवलं अक्कलकोटामध्ये. अक्कलकोटामध्ये मी बगीचा फुलवीन म्हटलेलं ते वाक्य खरं करून दाखवलं. मालोजी राजामध्ये जे काही दोष होते ते कमी करायला लावले. त्यांना खूप त्रास झाला मालोजी राजांना, पण तरीही स्वामींनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. पुन्हा ते जेव्हा गादीवर बसले तेव्हा स्वामींनी निक्षून सांगितलं की आता तरी इथून पुढं तुम्ही नीतिमत्तेनं आणि चांगल्या पद्धतीनं गादी चालवा आणि अक्कलकोटचा विकास करा. हे स्वामींचे शब्द होते. आणि मग आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की स्वामींनी देहनिर्माण वगैरे कसं केलं, तो विषय आता आपल्याला घ्यायचा नाही आहे. तर प्रगट दिनाचा आनंद किंवा सोहळा आपल्याला साजरा करायचा आहे.